नमस्कार मित्रांनो, टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण सांकेतिक भाषा या प्रकरणातील तिसरा टॉपिक पाहणार आहोत. अक्षराऐवजी अक्षर वापरणे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, एका सांकेतिक भाषेत लीफ हा शब्द MFVG असा लिहितात. रोड हा शब्द SPBE असा लिहितात. तर त्याच भाषेत बोल्ड हा शब्द कसा लिहितील? इथे बघा, LEAF च्या जागी इथे MFPG असं लिहिलंय. मग L नंतर M येतो, अक्षरमालिकेत L नंतर M येतो. नंतर बघा E नंतर F येतो, A नंतर B येतो, नंतर F नंतर G येतो. इथे बघा R नंतर S नंतर O नंतर P, A नंतर B, D नंतर E अशा प्रकारे ही मांडणी केलेली आहे. मग बोल्ड हा शब्द पण तसाच येणार. अक्षरमालिकेत बीच्या पुढचं अक्षर कोणतं असेल, ओच्या पुढचं कोणतं, एलच्या पुढचं कोणतं आणि डीच्या पुढचं. अशा प्रकारे ह्याचा आन्सर तुम्हाला लिहावं लागेल. इथे बघा, इथे आता आपण अक्षरमालिका घेऊया आणि हे सॉल्व करूया. बोल्ड हा शब्द आहे. इथे बघा बी नंतर C नंतर O नंतर इथे बघा P, त्यानंतर L नंतर इथे बघा M आणि D नंतर E. मग आपला शब्द होतोय CPME. हे बघा दुसरा पर्याय CPME. अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. याचा आन्सर 2 येतोय. आता आपण दुसरा क्वेश्चन पाहू. एका सांकेतिक भाषेत HORSE हॉर्स हा शब्द ROSHE तर त्याच भाषेत HOUSE हा शब्द कसा लिहितील? इथे बघा, आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये अक्षरमालिका यूज केली होती, पण प्रत्येक क्वेश्चनमध्ये अक्षरमालिकाच यूज करावी लागेल असं नाही. आपल्याला हा वरच्या शब्दातील संबंध ओळखून हा शब्द तयार करायचा आहे. इथे बघा HORSE आणि ROSHE. मग आपला हा O आणि हा O इथेच आहे, म्हणजे हे कॉमन आहे तिथेच आहेत. मग त्याच्यामुळे आपण इथे लिहूया O आणि E आहे तसेच. त्याच्यानंतर बघा इथे H म्हणजे जो मध्ये आहे R तो इथे आलाय. मग इथे हा U मध्ये असल्यामुळे हा फर्स्ट येणार U. त्यानंतर आपला H इकडे गेला शेवटला, त्यामुळे हा H पण इथे जाणार. S मध्ये आलाय, मग हा इथे मध्ये येणार, हा S इथे येणार. मग आपला आन्सर येतं UOSHE. इथे बघा पहिला पर्याय UOSHE हे आपला आन्सर आहे. आता आपण तिसरा क्वेश्चन पाहूया. एका सांकेतिक भाषेत नीरस हा शब्द निसरस असा लिहितात. माकड हा शब्द मासकरड असा लिहिला. जंगल हा शब्द जनसगरल असा लिहितात. तर त्याच भाषेत वर्णन शब्द कसा लिहितील? मग इथे बघा नीरस, मग नीरस. इथे माकड माकड. मग इथे जंगल जंगल.
इथे तुम्ही बघू शकता पहिल्या अक्षरानंतर दुसरे अक्षर स दिलंय आणि दुसऱ्या अक्षरानंतर हे अक्षर र दिलंय. सगळीकडे तशाच प्रकारे केलंय. मग इथे बघा अशा प्रकारे पहिल्या अक्षरानंतर दुसरे अक्षर स आणि दुसऱ्या अक्षरानंतर हे अक्षर र. मग आपल्या इथे येताना व दुसरं अक्षर स, नंतर परत मध्ये न, परत इथे र आणि नंतर मग न, अशा प्रकारे येणार. बघा इथे व सर न र न. आपला इथे दुसरा पर्याय बरोबर येणार. हे बघा आता आपण चौथं क्वेश्चन बघू. एका सांकेतिक भाषेत सॉन्ग हा शब्द ONGS असा लिहितात, तर बँड हा शब्द कसा लिहितील? इथे बघा SONG म्हणजे ONG हा यांनी पहिला लिहिलाय आणि S हे अक्षर शेवटला आलंय. मग त्याच्यामुळे आपलं AND हे पहिलं येणार आणि त्यानंतर B येणार. इथे बघा AND आणि शेवटला B. मग आपला इथे पहिला पर्याय बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. मी प्रॅक्टिससाठी म्हणून तुम्हाला काही क्वेश्चन देते, ते तुम्ही सॉल्व करा आणि काही शंका असतील तर कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.